नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी आणि आपण पाहत आहात जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल. अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी मी डीएड आणि बीएड धारक जी मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आदी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे शिक्षक भरती होणार आहे आणि ती शिक्षक भरती पोर्टलद्वारे होणार आहे, पारदर्शक होणार आहे. कोणताही आश्रमशाळेचा संचालक याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. अशी ही भरती आदी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे होणार आहे. त्यामुळे डीएड बीएड धारकांना अत्यंत महत्वाची अशी सुवर्ण संधीच ही म्हणावी लागेल. येणाऱ्या काळात आश्रमशाळामध्ये ज्या भरती होणार आहेत त्या पोर्टलद्वारे होणार आहेत. महाराष्ट्र शासन याच्यावर लक्ष ठेवून असणार आहे, खास करून आदिवासी विकास विभाग. त्याच्यामुळे याची इत्तुमत माहिती मी आज आपल्याला या व्हिडिओच्या द्वारे सांगणार आहे. कुठेही अर्धवट व्हिडिओ न सोडता, कुठेही व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत ज्यावेळी हा व्हिडिओ पाहाल त्यावेळी आपल्याला याची इत्तुमत माहिती भेटणार आहे. त्यामुळे आपण आता व्हिडिओ सुरू करूया आणि याचे बारकावे महत्वाचे पॉइंट आपण जाणून घेऊया. दर्शको, शिक्षक भरती आणि हक्काची नोकरीची वाट पाहणाऱ्या राज्यातील लाखो डीएड आणि बीएड धारक उमेदवारांसाठी एक अत्यंत मोठी ऐतिहासिक बातमी आता समोर आलेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून निर्णयाची मागणी केली जात होती, तो निर्णय अखेर शासनाने घेतलेला आहे. राज्यातील अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक भरती थेट पवित्र पोर्टलद्वारे करण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्याचा GR आता मी आपल्याला हा दाखवतोय. हा GR आपण पाहून घेऊ शकता. आदिवासी विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे हा GR प्रस्थापित केलेला आहे. त्यामुळे आता हा साईडला जे दिलेला आहे हे तिथे आपण GR हा पाहू शकताय. तर दर्शको, मला सांगायचं आहे, या निर्णयामुळे आता आश्रमशाळेतील शिक्षक भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होणार असून वशिलेबाजी आणि भ्रष्टाचाराला आता पूर्ण विराम मिळणार आहे. बघा, पहिले काय व्हायचं, आश्रमशाळेत डायरेक्ट भरती व्हायची. जे त्याचे काही संचालक उपसंचालक जे असतील, सचिव असतील, अध्यक्ष असतील, ते भरती करायचे आणि त्याच्यामध्ये वशिलेबाजी चालायची, पैशाची मागणी व्हायची आणि जो गोरगरीब जो शिक्षक आपल्या मुलं मुली आहेत त्यांच्यावर अन्याय व्हायचा. त्याच्यामुळे आता याच्यावर चाप चांगलाच बसणार आहे. हा निर्णय नेमका काय आहे आणि याचे सर्वसामान्य उमेदवारांना काय फायदे होणार आहेत आणि यासाठी कोणती पात्रता लागणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओमध्ये दर्शको पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात कुठेही तुम्ही स्किप करू नका. मी तुम्हाला वारंवार का सांगतोय स्किप करू नका, कारण ज्यावेळी हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहाल त्यावेळीच आपल्याला याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि इथे साईडला जे घंटीचं बटन दिलेलं आहे त्या घंटीच्या बटनावर क्लिक करून जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रत्येक आपले नातेवाईक असतील, परिवार असेल, मित्रमंडळी असतील, सोशल मीडिया असेल, ह्या प्रत्येक ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून प्रत्येक उमेदवाराला याचा फायदा होईल. तर महत्वाचं म्हणजे पवित्र पोर्टल म्हणजे काय आणि हा निर्णय महत्वाचा का आहे हे तुम्हाला सांगतो. मित्रांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की हा निर्णय इतका महत्वाचा का आहे. यापूर्वी खाजगी अनुदानित शाळांमध्ये जशी पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती सक्तीची करण्यात आली होती, तशीच मागणी आश्रमशाळांसाठीही केली जात होती. पूर्वी अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती ही बहुतांश वेळा संस्थाचालक किंवा स्थानिक व्यवस्थापनामार्फत थेट केली जात असे. त्यामुळे अनेकदा गुणवंत उमेदवारांना डावलून वशिलेबाजी होत असल्याचा किंवा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा तक्रारी समोर येत होत्या. सामान्य आणि गरीब कुटुंबातील उमेदवार हुशार उमेदवाराची सर्व पात्रता असूनही नोकरी मिळवणे कठीण झाले होते. पण आता सरकारने यावर कायमचा तोडगा काढला आहे. शासनाने जारी केलेल्या नवीन परिपत्रकानुसार आणि इथे जो साईट आता GR दिलेला आहे या GR नुसार आता राज्यातील सर्व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांची पदे केवळ पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती केली जातील. म्हणजेच आता संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि गुणवत्तेच्या आधारावर होणार आहे. या भरतीसाठी पात्रता काय असणार आहे आता आपण बघूया. आता अनेकाच्या मनात प्रश्न असेल की या आश्रमशाळेमधील शिक्षक भरती नक्की पात्र असणार
नक्की कोण पात्र असणार? तर मित्रांनो, ही भरती पवित्र पोर्टलद्वारे होत असल्याने याचे नियम देखील ठरलेले आहेत. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे टीट परीक्षा, TITAIT परीक्षा. या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमान चाचणी म्हणजेच टीईटी, TAIT, टीचर ॲप्टिट्यूड अँड इलिटेटिंग टेस्ट ही परीक्षा दिलेली असणे अनिवार्य आहे. पवित्र पोर्टल तुमची निवड ही पूर्णपणे तुम्हाला टीट परीक्षेत मिळालेल्या गुणवत्तांच्या मेरिटनुसार केली जाईल. म्हणजे टीट किंवा CTET परीक्षा. जर तुम्हाला प्राथमिक किंवा उच्च प्राथमिक 1ली ते 8वी वर्गांसाठी शिक्षक व्हायचे असेल, तर तुमची टीचर इलिजिबिलिटी टेस्ट किंवा CTET परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता बघा. पदाच्या गरजेनुसार उमेदवाराकडे DALED, DELED, DED, BEd किंवा संबंधित विषयातील पदवी व पदव्युत्तर पदवी असणे गरजेचे आहे. सर्वसामान्य उमेदवारांना होणारे मोठे फायदे. शासनाच्या या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत आहे. कारण याचे उमेदवार थेट फायदे असणार आहेत. पहिला फायदा गुणवत्तेचा न्याय. जर तुमच्याकडे टॅलेंट असेल तर तुम्ही परीक्षेत चांगले गुण मिळाले असतील तर कोणत्याही मोठ्या ओळखीशिवाय किंवा वशिल्याशिवाय तुम्हाला थेट नियुक्ती मिळेल. दुसरा फायदा काय होणार आहे? आर्थिक फसवणुकीपासून सुटका. नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या उमेदवारांचे लाखो रुपयाची आर्थिक फसवणूक आता पूर्णपणे थांबणार आहे. तिसरा फायदा काय होणार आहे बघा. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा फायदा. आश्रमशाळातील बहुतांश करून आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकत असतात. या शाळांमध्ये आता स्पर्धा परीक्षेतून निवडून आलेले उच्च शिक्षित आणि गुणवंत शिक्षक असल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा दर्जा कमालीचा सुधारणार आहे. तर दर्शको, मला आपल्याला थोडक्यात सांगायचे तर शासनाने हे पाऊल शिक्षक भरतीची प्रामाणिकपणे तयार करणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आली आहे. आता गरज आहे ती फक्त तुमची कागदपत्रे तयारी पूर्ण ठेवण्याची. या भरती संदर्भातील सविस्तर शासन निर्णय आणि परिपत्रक पाहण्यासाठी तुम्ही अधिकृत संकेतस्थळाला आपण भेट देऊ शकताय. तर मित्रांनो, सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला? आश्रमशाळामधील भरती पवित्र पोर्टलद्वारे झाल्यामुळे पारदर्शकता येईल का? तुमचे मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की मला लिहून कळवा. आणि माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या सर्व BEd धारक मित्रांसमोर हा व्हिडिओ शेअर करा. अशाच नवनवीन अपडेटसाठी दर्शको मी येणाऱ्या काळात आपल्यासाठी घेऊनच येणार आहे. तर आदिवासी विभाग तर्फे अत्यंत महत्वाचं असं आज आपल्याला एक गुड न्यूजच म्हणावी लागेल. कारण वर्षानुवर्ष आश्रमशाळेमध्ये भ्रष्टाचार होत होता. ज्या विद्यार्थ्यामध्ये टॅलेंट आहे त्या विद्यार्थ्यांना डावलून जे पैसेवान विद्यार्थी आहेत, जे पैसे भरतायत, अशा लोकांना आश्रमशाळेतील त्यांची कमिटी त्यांना घेत होती. अशा लोकांना, अशा पैसे खाणाऱ्यांना आता चांगलीच चाप महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे. त्यामुळे आता जी भरती होईल आश्रमशाळेमध्ये शिक्षकांची ती पोर्टलद्वारेच होणार आहे. आदी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फेच ती येणार आहे. त्यामुळे येणारा काळ आपल्याला जे शिक्षक आपले होऊ शकतात, जे गोरगरीब आहे, ज्यांच्यामध्ये टॅलेंट आहे, त्यांना आता 1ही रुपया न भरता डायरेक्ट त्यांना आश्रमशाळेमध्ये एक्झाम देऊन शासनातर्फे त्यांना शिक्षक होण्याची नवीन संधी भेटणार आहे. तर या संधीचा चांगलाच उपयोग करून घ्या. आणि माझ्या GD ऑलराऊंडर गणेश डवरी जे माझं युट्यूब चॅनेल आहे GD ऑलराऊंडर, याच्यातर्फे पण मी महाराष्ट्र शासनाचं स्वागत करतो. कारण खूप प्रमाणात ज्या आश्रमशाळा आहेत तिथे भरपूर पैशाची मागणी तिथले जे कोण आहेत, जे कमिटी आहेत ती करत होती विविध राज्यामध्ये. तर आता त्याच्यावर चांगलाच चाप महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भरती ही पारदर्शक होईल आणि गुणवत्तेच्या आधारेच शिक्षक भरती होऊन मुला मुलींना सुद्धा याचा फायदा होईल, हे त्यात नक्की. तर दर्शको, आजचा व्हिडिओ मला कसा वाटला
अजून काही तुम्हाला जर सुचवायचं असेल तर मला कमेंट करून सुचवू शकता. याची इत्थंभूत माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. आणि तरी सुद्धा आपल्याला काय जर विचारायचं असेल तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता. मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ सहित परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.